मंडळी, श्वानांचं आणि माणसांचं एक खास नातं आहे. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 26 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या श्वान दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपला ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट ही एक संस्था आहे. ही संस्था खास करून जे रस्त्यावरील श्वान आहेत त्यांच्यासाठी काम करते. त्या श्वानांना रेस्क्यू करण्याचं काम करते, त्यांची काळजी घेण्याचं ही संस्था काम करते. तर या संस्थेच्या कामाविषयीच आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात. गेल्या 5 वर्षापासून मी प्राण्यांसाठी काम करत आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. सुरुवात करणं माझा उद्देश असा होता की बरेच प्राणी आपण पाहतात की ते अपघात झालेले असतात किंवा छोट्या लहान पपीज असतात, त्यांना घर मिळत नाही, किंवा बरेच प्राणी असे असतात ते बेसहारा फिरतात, अन्न आणि पाणी त्यांना मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं माझ्या लक्षात आलं की जर आपण ह्यांना अन्न पाणी किंवा त्यांना दत्तक घेऊ किंवा देऊ, किंवा त्यांना जे आजारी असतो किंवा ते अपघात झालेले असतात त्यांची आपण केअर करूयात, ह्यासाठी हा ग्रुप मी तयार केला होता. आणि त्यासाठी मग आपण जागा भाड्याने घेतलेल्या आहे. आणि अशा काही प्राणी आहेत जसे की कुत्रे आणि मांजर, त्यांच्यासाठी आपण आपल्या शहरामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर असं सुरुवात केलेली आहे. तर इथे काही कुत्र्यांचे पिल्ले आहेत, छोटे छोटे, ज्यांना चालता येत नाही, त्यांचे पाय अपघात झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण ह्यांना या म्हणजे बेवारस बेघर जे आहेत त्यांना आपण त्यांची काळजी घेत असताना बरेच काही तर इव्हेंट्स करत असतो, अवेअरनेस करतो कॉलेजेसमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन. आणि यासोबत आपण उन्हाळ्यामध्ये प्यायचे जे भांडे असतात, सिमेंटचे पॉट्स, ते लावलेले आले आहेत. किंवा अँटी रॅबीज वॅक्सिनेशन, लसीकरण म्हणतात, की जेणेकरून जे आपले श्वान आहेत त्यांना ते पिसाळू नये म्हणून त्यांना फ्री अँटी रॅबीज वॅक्सिन दिलेले गेलेले आहेत. एक निवेदन करते की त्यांनी त्यांच्या घरी पाळलेले प्राण्यांची केअर करावी, त्यांना दुर्लक्ष करू नये. त्यांची जी काळजी असते महत्त्वाची असते. त्यांना डॉक्टरकडे नेणे जर ते आजारी असतील, किंवा त्यांना ग्रूमिंग, त्यांना स्वच्छता, हे सगळ्या गोष्टीची केअर केली पाहिजे. तसंच आपल्या ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टकडे स्वतःची एक ॲम्ब्युलन्स व्हॅन देखील आहे. या व्हॅनमध्ये ते लोक जे रस्त्यावरील श्वान आहेत त्यांना रेस्क्यू करतात, त्यांच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेऊन त्यांची काळजी घेतात, त्यांच्यावरती डॉक्टरांकडून योग्य प्रकारे उपचार घेतात. अशा पद्धतीनं सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम ही संस्था करते. माझा ग्रुप जे आहे, तुम्ही येऊन माझ्या सेंटरवर चेक बघू शकतात कधी पण येऊन, की आम्ही कशा प्रकारे माणसं लावलेले तिथे कामाला, साफसफाईला माणूस आहे. मग डॉक्टरशी डॉक्टरला दाखवून त्यांची तपासणी करून मग त्यांना औषध उपचार केला जातो. ज्यांना कोणाला दिसतात किंवा कुत्रे किंवा मांजर अपघात झालेले असतात, ते आधी आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे. डॉक्टरकडे घेऊन झाल्यावरती तुम्ही आमच्याकडं आणायचे. मग त्याचं जे काय औषध उपचार असतील त्या हिशोबाने तो जो पॅरावेट असतो, जो डॉक्टरचे पॅरावेट्स असतात, ते येऊन रोज त्यांची ट्रीटमेंट करते, त्यांची निगराणी असते डॉक्टरकडे, आणि प्रत्येक गोष्टीची केअर घेतल्या जात असते. तर दुसरी गोष्ट की जे रस्त्यावरती जे बेघर प्राणी आहेत, तुम्ही त्यांना प्लीज केअर करा, त्यांना मारू नका. आणि जेणेकरून आपले जे श्वान आहेत, बेघर श्वान आहेत, त्यांना तुम्ही घर द्या. असे बरेच आम्ही श्वानांना घर दिलेले आहेत. ज्यांना दत्तक दिलेले आहे ते त्यांना चांगलं घर भेटलेले आहे, मिळालेले आहेत. तुम्ही प्रयत्न करा की आपले भारतीय श्वान जास्तीत जास्त तुम्ही दत्तक घ्या. तुम्हाला जर पाळायचं असेल तर प्लीज मी तर म्हणते की तुम्ही एक आपल्या राष्ट्र जे आहे आपले इंडियन डॉग, त्याला पाळा तुम्ही. जसं आपण आपल्या घरातील श्वानांची योग्य प्रकारे काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण जे रस्त्यावरचे श्वान आहेत त्यांची देखील काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना आपल्याकडून कुठल्याही प्रकारची इजा किंवा हानी होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला कुठेही तुम्ही श्वान आढळला तर तुम्ही या संस्थेशी संपर्क करून त्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावरती उपचार देखील करू शकता. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.